पिंपरी चिंचवड आशियातील सर्वात श्रीमंत म्हणून जगभर नावाजलेली महानगरपालिका. 60 वर्षांपूर्वी मात्र परिस्थिती पूर्णपणे निराळी होती. नानाविध क्षेत्रातील उद्योगधंद्यांचं माहेर म्हणून आज जगप्रसिद्ध असलेल्या या परिसरात त्या काळी फार्मास्युटिकल क्षेत्रातील हिंदुस्तान अँटीबायोटिक्स ही एकमेव कंपनी कार्यरत होती आणि ती देखील सरकारी. टेल्को, बजाज, फिरोदिया, थर्मॅक्स, फोर्ब्स, एसकेएफ यासारख्या खासगी कंपन्या तेव्हा आपलं बस्तान इथे मांडू पाहत होत्या. जे.आर.डी. टाटा, सुमंत मुळगावकर, राहुल कुमार बजाज, रोहिंग्टन आगा, फिरोदिया यासारख्या अनेक ज्येष्ठ आणि मातब्बर उद्योगपतींच्या दूरदृष्टीमुळे औद्योगिक क्रांती झाली आणि पिंपरी चिंचवड भोसरी या एकेकाळच्या लहान सहान गावांचं रूपांतर एका महाप्रचंड औद्योगिक क्षेत्रामध्ये झालं. हळूहळू इन्फ्रास्ट्रक्चरही सुधारलं आणि अक्षरशः शेकडो कंपन्या इथे धडाडू लागल्या. हजारो कामगारांची ये जा सुरू झाली आणि लगोलग त्यांचा कुटुंब कबिलाही इथेच स्थायिक झाला. मात्र या सगळ्यात उणीव होती एका हॉस्पिटलची. ती भरून काढण्यासाठी पुण्यातील ख्यातनाम सर्जन व्ही.जी. वैद्य यांनी 1966 मध्ये लोकमान्य हॉस्पिटलची स्थापना केली. मेडिकल इमर्जन्सीमध्ये सर्वच कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलसाठी पुण्यातील ससूनपर्यंत प्रवास करावा लागे. लोकमान्यमुळे सर्व वैद्यकीय सुविधा प्रथमच पिंपरी चिंचवडमध्ये उपलब्ध झाल्या. साधारण आमची हॉस्पिटल जी सुरू झाली ते साधारण 10 बेडपासून सुरू झाली. त्याच्यानंतर नव्या आमच्या स्वतःच्या फाउंडेशनच्या इमारतीमध्ये आम्ही 79 साली आम्ही तिथं गेलो. त्या मधल्या काळामध्ये असं दिसून आलं की या चिंचवड पिंपरी भागामध्ये कुठल्याही मेडिकल सोयी नाहीत. हॉस्पिटलच्या तर नाहीतच, इम्युनायझेशन पण होत नव्हतं लहान मुलांचं. अशा दृष्टीनं आमच्यापुढे एक चॅलेंज होता की आपण नुसतं हॉस्पिटल काढायचं का बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं, हा एक मोठा चॅलेंज आमच्याकडे होता. त्या दृष्टीनं कामगारांचा डायग्नोस्टिक सेंटर सुरू केलं. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, खडकी ते देहू रोड हा जो प्रदेश आहे त्याच्यात 40,000 कामगारांच्या फॅमिलीत राहायच्या आणि त्यांच्यासाठी कुठली मेडिकल सोय अशी नव्हती एक्सेप्ट जनरल प्रॅक्टिशनरकडे जाणे. इन्व्हेस्टिगेशन काय असतील, एक्सरे, लॅबोरेटरी, तर पुण्याला जावं लागायचं. तर त्या दृष्टीने त्यांचे बराचसा टाईम लॉस व्हायचा. स्किल कामगारांचे प्रॉब्लेम यायचे कारखान्याला. अशा दृष्टीने कारखान्याचे बरेच प्रॉब्लेम होते. त्याशिवाय मग पोल्युशनचे होणारे प्रॉब्लेम्स वगैरे असं होतं. आणि हा जो डायग्नोस्टिक सेंटर काढला त्याची मोठी ओपीडी व्हायची, कारण तेवढा एक डायग्नोस्टिक सेंटर होता. त्याच्यामध्ये आम्ही इन्व्हेस्टिगेशन सगळे एक्सरे, लॅबोरेटरी, मेडिसिन देणे वगैरे सगळं त्याच्यात चालायचं. त्यामुळं आम्हाला एक 2-3 वर्षात असं कळून आलं की यांचे आजार फार वेगळे आहेत. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला वाटलं की अस्थमासारखा आजार त्या भागात फारच जास्ती प्रमाणात होता किंवा इंजुरीचा प्रमाण ते कारखान्यांमुळे याच्यामुळे फार जास्ती होतं. म्हणून आमच्या डोक्यात विचार आला की या सगळ्या बॅकग्राऊंडवर आपण काही रिसर्चचं काम सुरू करावं. मग 1985 साली अनेक सायंटिस्ट चांगले मोठे मोठे असे घेऊन आणि ते CLIचे नुकतेच रिटायर झाले होते रामस्वामी म्हणून, ते चेअरमन केले. आणि बाकीचे चांगले PhDs लोक बहुतेक आमच्याकडे होते. डॉक्टर रे होते, डॉक्टर पानसे होते. या सगळ्यांना घेऊन आम्ही एक रिसर्च सेंटर 1985 साली स्थापन केला. 1986च्या सुमारास एड्सनं भारतात पाय पसरायला सुरुवात केली. हा आजार मानवाला अज्ञात होता. कम्प्युटर युगाच्या नांदीचा हा काळ. लाईफस्टाईल मधील बदल आणि वाढलेल्या स्ट्रेस लेव्हल्स यामुळे अनेक समस्यांची जणू एक गंभीर मालिकाच सुरू झाली. अशा नवनवीन उद्भवणाऱ्या आजारांवर मात करायची असेल तर मूलभूत संशोधन करायलाच हवं हे द्रष्टेपण जाणलं डॉक्टर व्ही.जी. वैद्य यांनी आणि लोकमान्य मेडिकल रिसर्च सेंटर अर्थात LMRCचा जन्म झाला. वर्कर्समध्ये आम्हाला असं झालं की आमची जी ब्लड बँक होती त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा टेस्टिंग करायला लागलो त्यावेळेस काही लोक HIV पॉझिटिव्ह आढळून यायला लागले. त्यामुळं मग आम्हाला वाटलं की आता ह्याच्यातसुद्धा आपण बघितलं पाहिजे. ब्लड देताना काही प्रॉब्लेम नाहीत ना, हे बघायला वेगळी गोष्ट आहे. पण होणार नाही कसं, किती प्रमाणात तो पसरला, यासाठी परत रिसर्चची प्रॉब्लेम आला. म्हणून आम्ही सगळ्या फॅक्टरीजना अप्रोच झालो आणि HIV एक योजना तयार केली की एक कामगारापर्यंत जायचं आणि त्यांना धोक्याच्या सूचना काय आहेत ते सांगायचं, प्रिव्हेंशन कसं करावं हे सांगायचं. या दृष्टीने परत रिसर्च सुरू झाला. मग आम्ही असं केलं की काही एक ठराविक आमच्याशी जे निगडीत कारखाने होते त्यांच्या मजुरांचा एक पीअर ग्रुप तयार केला
प्रत्येक कारखान्यात एक 10-12 वर्कर्स घ्यायचे, त्यांचा पिअर ग्रुप करायचा, त्यांना आमचा जो रिसर्चमध्ये जे फाइंडिंग आलेत ते त्यांना सांगायचे आणि त्यांनी मग कारखान्यात तिथंच लेक्चर द्यायची त्याच्यावर बेस्ट. त्यांना आम्ही काही स्लाईड्स पण दिल्या आणि दुसरं म्हणजे ते जिथं राहतात त्या एरियामध्ये सुद्धा त्यांनी त्याबद्दल सांगायचं. असं करून हाऊ टू प्रिव्हेंट एड्स असं आमचे कॅम्पेन निघाले त्यावेळेला, की काय करू नये एड्समध्ये. हे फार महत्त्वाची गोष्ट कामगारांना कळली आणि मला वाटतं त्यामुळं हळूहळू प्रमाण कमी होत गेलं त्याच्यातलं. वैद्यकीय संशोधन हे एक शिवधनुष्य आहे. ते पेलण्यासाठी मोठी टीम लागते. रेडिओलॉजी, रिहॅब, अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, सीटी स्कॅन, MRI, फार्मसी यासारख्या अनेक विभागांनी हातात हात घालून करण्याची ही कसरत आहे. LMRC मध्ये 3 दशकांहून अधिक काळ हे सारं कार्यरत आहे. मेडिकल क्षेत्रात सपोर्ट स्टाफची सतत कमतरता जाणवते. डॉक्टर मिळतात मात्र पोस्ट ऑपरेटिव्ह केअर घेण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. या अडचणीवर कायमची मात करण्यासाठी डॉक्टर VG वैद्य यांच्या संकल्पनेतून लोकमान्य इन्स्टिट्यूट या नवीन शैक्षणिक संस्थेची उभारणी करून अनेक पॅरामेडिकल कोर्सेस सुरू करण्यात आले. यामध्ये लॅब, कॅथलॅब, MRI, CT स्कॅन, एक्स-रे यासारख्या मशीन्ससाठी टेक्निशियन्स, ऑपरेशन थिएटर असिस्टंट्स, डायलिसिस थेरपी टेक्निशियन्स, मेडिकल असिस्टंट्स, सॅनिटरी इन्स्पेक्टर, फिजिशियन असिस्टंट्स असे शेकडो प्रशिक्षित कर्मचारी गेली 12 वर्षे तयार होत आहेत. ही संस्था एक ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करते. आता हॉस्पिटलशी लागणारे जे टेक्निशियन असतात, नंतर डॉक्टरच्या बरोबर काम करणारे माणसं असतात, हे हमेशा म्हणजे असं डॉक्टर व्हायलाच अशाला भाग नाही, पण डॉक्टरला लागणारे जे बॅकअप लागतो सगळा, उदाहरणार्थ एक्स-रे टेक्निशियन असतात, नंतर आपण म्हणू की लॅबमध्ये काम करणारे माणसं असतात, ह्या सर्वांची हॉस्पिटलसाठी गरज असते. डॉक्टर त्याशिवाय कामच करू शकत नाहीत. अशा लोकांना आम्ही ट्रेनिंग देतो आणि त्यांना सर्टिफिकेशन देतो आणि ते सर्टिफिकेशन घेतल्यानंतर त्यांना कुठेही जॉब चांगला मिळू शकतो. कुठल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. असे बरेच कोर्सेस आम्ही कंडक्ट करतो. या कोर्समध्ये बेसिकली नाव घ्यायचं म्हटलं तर एक्स-रे टेक्निशियन आहे, नंतर लॅबोरेटरीमध्ये काम करणारे टेक्निशियन्स आहेत, नंतर हॉस्पिटलचे इन्स्ट्रुमेंट ऑपरेट करणारी माणसं असतील, अशा लोकांना आम्ही ट्रेनिंग देतो. म्हणजे सगळे पॅरामेडिकल कोर्सेसच्या अंडर खाली येतात. आता जसं इंडस्ट्रियलायझेशन वाढत चाललेलं आहे संबंध भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, तर प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये एक ठराविक डॉक्टर, सर्टिफाईड डॉक्टर लागतात. ते इंडस्ट्रियल ॲक्टप्रमाणे त्यांना त्यामध्ये सर्टिफिकेशन घ्यायला लागतं आणि असं सर्टिफिकेशन देणारी आमची संस्था गेली 20 वर्ष हे सर्टिफिकेट कोर्स चालवते आहे. आणि त्यामुळे डॉक्टरांचं अनेक वेळा खूप मोठी आमच्याकडे यादी असते की आमचा कोर्स हा जॉईन व्हायचा आहे आणि तुम्ही आम्हाला सर्टिफिकेशन द्या त्याचं. आणि हा 6 महिन्याचा कोर्स आमचा चालू असतो. फिजिशियन असोसिएट हा कोर्स सुरू करतो. फिजिशियन असोसिएट हा डॉक्टर येण्यापूर्वीची पूर्ण तयारी करून ठेवली असेल त्यांनी, जेणेकरून डॉक्टरांचा वेळ वाचेल. असा हा आमचा कोर्स आहे आणि या कोर्सला प्रचंड डिमांड आता आहे. सध्या जगभर धुमाकूळ घालत असलेल्या कोविडच्या कठीण काळामध्ये देखील LMRCचं अभूतपूर्व योगदान आहे. आपल्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये हजारोंनी कोविडचे पेशंट आपण दुरुस्त केले, त्यांची आपण ट्रीटमेंट केली कोविडच्या दरम्यान, पहिल्या वेव्हच्या वेळेला, दुसऱ्या वेव्हच्या वेळेला सुद्धा. त्यामध्ये आपण एक ओझोन थेरपी वापरली आपण कोविड पॉझिटिव्ह पेशंट्समध्ये. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की शेकडो पेशंट आपण त्या क्लिनिकल ट्रायलमध्ये रजिस्टर केले आणि त्याच्यामध्ये आपल्याला असे वंडरफुल रिझल्ट्स मिळाले आहेत. ICMRच्या प्रोटोकॉलनुसार जी औषधं चालू होती त्यासोबत ओझोन थेरपी दिल्यामुळे डेथ रेट आपल्याला 0 मिळाला आहे. 100% लोकांची रिकव्हरी आहे आणि त्यातल्या एकाही माणसाला, एकाही पेशंटला आपल्याला व्हेंटिलेटर लावायची गरज पडली नाही. तर ही खूप मोठी मिळकत आहे आणि हे आपण रिसर्चच्या द्वारेच आपण हे लोकांपुढे आणू शकलो. आमच्या 2-4 सगळ्या हॉस्पिटल मिळून जवळजवळ 10,000च्या वर पेशंट कोविडचे आमच्याकडे आले. त्यातले बरेच सिरियस होते, काही मॉर्टॅलिटी झाली वगैरे वगैरे. तर अशा वेळेला आम्ही रिसर्चमध्ये शिरलो की नुसतं काही रेमडेसिवीर द्या आणि ते एवढं करा एवढं थांबलो नाही, तर अल्टरनेटिव्ह पॅथी
कारण आपण बघत होतो की या औषधाचा काही विशेष उपयोग होत नाही आहे. ओन्ली ॲलोपॅथी ही काही त्याला सांभाळू शकत नाही आणि पेशंटच्या दृष्टीने दुसरं काही करता येईल का असा विचार आमच्या मनात आला. आता इंटिग्रेटिव्हची बॅकग्राऊंड बरीचशी आमच्याकडे असल्यामुळं आम्ही असं ठरवलं की आता याच्यामध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी असे जर काही इन्क्लूड केले ट्रीटमेंटमध्ये तर त्याचा काय फायदा होतो याच्यावर रिसर्च करावा. कारण त्या आत्ताच नाही तर पुढच्या ज्या काही येणाऱ्या हे आहेत लाटा आहेत सो-कॉल्ड त्यांच्यातही त्याचा चांगला उपयोग होईल असं आम्हाला वाटलं. म्हणून आम्ही सुरुवात केली. तर पहिल्यांदा ओझोनपासून सुरुवात केली. कारण ओझोन हा म्हणजे ऑलमोस्ट ॲक्सेप्टेड आहे की अशा वेळेला दिलं तर त्याचं व्हेंटिलेशन हे ते चांगलं होतं, ऑक्सिजनचं प्रमाण चांगलं होतं वगैरे वगैरे. म्हणून आम्ही पहिल्यांदा ओझोन ट्रायल घेतली. तर ओझोन ट्रायल ही बऱ्याच प्रमाणात सक्सेसफुल झाली. नंतर काही हर्बल मेडिसिनची प्रिपरेशन होती ती वापरली. पंचगव्याची सुद्धा ट्रायल आमच्याकडे झाली. नंतर बाकीचे काही आयुर्वेदिक कन्सल्टंट आले आमच्याकडं, त्यांनी काही आम्हाला ट्रायल्स करायला दिल्या. तर अशा तऱ्हेने ट्रायल्स केल्या आणि त्याचा बऱ्याचशा प्रमाणात उपयोग पण झालेला आढळला. आता याच्यावर पुढं अजून संशोधन होणं जरूर आहे आणि अजून कुठले कुठले हर्ब्स म्हणा किंवा मेडिसिन्स म्हणा आयुर्वेदातली ही उपयोगी येतील का बघायला पाहिजे. अर्थात मी स्वतः हार्डकोअर अगदी ॲलोपॅथिक सर्जन आहे, परंतु मला माझ्या लिमिटेशन माहिती आहेत, आमच्या शास्त्राच्या लिमिटेशन माहिती आहेत. त्यामुळं असं वाटलं की हे जर इंटिग्रेटिव्ह ॲप्रोच घेतला, जो आमचा पहिल्यापासून माझा विचार आहे की हा इंटिग्रेटिव्ह ॲप्रोच घेतला आणि होमिओपॅथी किंवा आयुर्वेद यात जर इन्क्लूड केलं आणि रिसर्च झाल्यावर त्यांचा उपयोग कसा करता येईल, इंटिग्रेटिव्ह करता येईल आणि ॲलोपॅथीने त्यांचे कसं एकत्र आणता येईल, हा फार चांगला विचार आहे असं आम्हाला वाटलं. या कोविड साथीत तर त्याचा फार चांगला अनुभव आला आम्हाला. त्यामुळं असं वाटतं की इंटिग्रेटिव्ह हा ॲप्रोच हा जरूर करण्याजोगा आहे, प्रोव्हायडेड इट इज बेस्ड ऑन सायंटिफिक रिसर्च. किंवा आता योगासारखा आहे त्याचाच चांगला परिणाम होतो, प्राणायाम आहे त्याचा चांगला परिणाम होतो. दिस ऑल इंटिग्रेटिव्ह जर केलं ना तर खरोखर पेशंटच्या दृष्टीने फार फायदा होईल. या घडीला LMRCचे समाजोपयोगी विषयातील अनेक रिसर्च प्रोजेक्ट्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प देखील जोरात सुरू आहेत. त्यावर एक नजर टाकूया. लोकमान्य मेडिकल रिसर्च सेंटरतर्फे लोकमान्य हॉस्पिटल येथे 2007 सालापासून हे पुण्यातलं पहिलं ओझोन थेरपी सेंटर आपण इथे चालवतो आहोत. सुरुवातीच्या काळात कॅन्सर पेशंट्सना आणि नंतर डायबेटिक पेशंट्समध्ये सुद्धा आपण हजारो पेशंट्समध्ये ह्याचे चांगले परिणाम पाहिले. डायबेटिक नॉन हिलिंग वुंड, रुमिटॉइड आर्थरायटिस, कॅन्सरच्या सुरू असलेल्या ट्रीटमेंट्सच्या दरम्यान ओझोन थेरपी दिली तर रुग्णांना दुष्परिणाम कमी होतात आणि त्याचे बेनिफिट्स खूप लवकर मिळतात असं आढळून आलं. आपण इथे लोकमान्य मेडिकल रिसर्च सेंटरला क्लिनिकल रिसर्च इथे कंडक्ट केला होता, जो इंटरनॅशनल लेवलचा क्लिनिकल रिसर्च होता आणि ज्याचे शेकडोनी पेशंट्सना चांगले परिणाम बघायला मिळाले. माझं नाव महेंद्र गंगावणे आणि माझे बाबा श्री आनंदा संतू गंगावणे यांचं वय 76 वर्ष आहे. माझ्या वडिलांच्या उपचारादरम्यान जे काही डॉक्टर विशाल सर आणि लोकमान्य हॉस्पिटल यांनी जे मार्गदर्शन केलं आणि त्यांच्यावर जे उपचार करण्यात आले याच्याबद्दल मी समाधानी आहे. आणि आम्ही जो काही डिसिजन घेतला लोकमान्य हॉस्पिटलच्या मार्फत तो खूप योग्य होता आणि खूप काळजीप्रिय होता आणि त्या प्रकारे आमच्यावर उपचार पण करण्यात आले. याबद्दल मी हॉस्पिटलचा शतशः आभारी आहे. 2000 साली एमर्जन्सी मेडिकल सिस्टमची स्थापना केली, जेणेकरून आम्हाला 1 लाखाहून अधिक लोकांचे प्राण वाचवता आले. गेल्या 20-25 वर्षापासून लोकमान्य मेडिकल रिसर्च सेंटर हे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान हे राबवत आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना रस्ता सुरक्षा आणि सेफ रोड याविषयी जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेतलेले आहेत. रस्ता अपघातग्रस्तांना तातडीची मदत ह्या प्रत्येक नागरिकांनी करावी यासाठी फर्स्ट रिस्पॉन्डर ट्रेनिंग प्रोग्रॅम आणि सेफ लाईफ इनिशिएटिव्ह अंडर हे गेल्या 10 वर्षापासून करत आहेत. मंत्री नवाब मलिक यांना समीर वानखडे आणि त्यांच्या कंपन्यांमध्ये कामाच्या स्वरूपामुळे तसेच आसपासच्या परिस्थितीमुळे जे काही अपरिहार्य आजार स्वरूप परिणाम कर्मचाऱ्यांच्या शरीरावर होतात त्याला व्यवसायोत्पन्न आजार म्हणजेच ऑक्युपेशनल हेल्थ असं म्हटलं जातं. या क्षेत्रात तर LMRC इतकं काम आजवर इतर कोणीही केलेलं नाही.
लोकमान्य हॉस्पिटलने लोकमान्य मेडिकल रिसर्च सेंटर या नावाखाली आतापर्यंत ऑक्युपेशनल हेल्थ या सेक्टरमध्ये बरंचसं काम केलेलं आहे आणि त्याबद्दलची माहिती लोकांना खूप पसरलेली पण आहे. आता यापुढे या कोविडचं पॅन्डेमिक झाल्यानंतर त्या कोविडमध्ये काही औषधं त्याचे काही परिणाम होणार आहे का नाही, याशिवाय कॅन्सरमध्ये काय औषधं होणार काय नाही आणि ते कॅन्सरच्या पेशंट्सना आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून त्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी बरी होणार का नाही, सुधारणार आहे का नाही, त्यांची लाईफस्टाईल मॅनेजमेंटमध्ये त्यांना काही सुधारणा करता येईल का नाही, याबद्दल आपण लोकमान्य मेडिकल रिसर्च सेंटरतर्फे काम करणार आहोत आणि ते आमचे विजन आहे. LMRC has always seen the plight and problems of the unorganized sector. We have reached to the construction workers, we have reached to the bricklane workers, we have reached stone crushers, and this we have started doing in early 90s. For these people, wherein we have done the environmental assessment, we have done the ergonomics on what conditions they are working, we have done their health assessment, and we found that there are lots of correction measures which can improve their quality of life. Seeing all this, we did awareness program, we trained the employer as well as the employees, we suggested their remedial measures, and in turn these workers have improved their quality of life in this area. सुमारे 35 वर्षे मेडिकल रिसर्च क्षेत्रात अथकपणे हा अभूतपूर्व डोंगर उपसल्यानंतर वयाच्या 83व्या वर्षी डॉक्टर VG वैद्यांच्या डोळ्यांवर चष्मा जरी चढला असला तरी त्यांची व्हिजन मात्र अजूनही तितकीच तल्लख आहे. LMRCची धुरा नव्या पिढीकडे म्हणजेच त्यांचे चिरंजीव आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर नरेंद्र वैद्य यांच्या हाती सोपवताना त्यांनी एकच नव्हे तर कॅन्सर होलिस्टिक रिसर्च, 100 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल आणि पॅलिएटिव्ह केअर युनिट अशा एकूण 3 प्रकल्पांची 3 शिवधनुष्ये एकाच वेळी पेलण्याचा विडा उचललाय. LMRCच्या अंडर लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटरमध्ये आपण रेग्युलर ट्रीटमेंट, केमोथेरपी, रेडिएशन आणि सर्जरी ही उपचार करून ज्या पेशंटला गरजेचं आहे त्या पेशंटला आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ओझोनायझेशन आणि क्लिनिकल ट्रायल्स अशा ज्या काही गोष्टींची गरज असेल त्या पद्धतीनं होलिस्टिक अप्रोच ठेवून पूर्ण पद्धतीने ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतो. ह्या सर्व सुविधांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पेशंटना लोकमान्यमध्ये कॅन्सरचे पूर्णतः उपचार घेणे सहज शक्य होते. 1996 सालापासून लोकमान्य हॉस्पिटल म्हणजे ऑर्थोपेडिक्स अशी एक वेगळी ओळख निर्माण झाली. ती डॉक्टर नरेंद्र वैद्य यांनी सुरू केलेल्या इमर्जन्सी सर्व्हिसमुळं. आपण पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे असेल किंवा इतर महामार्ग असतील त्यावर लोकमान्याच्या ॲम्ब्युलन्स आता कार्यरत आहेत. त्याला आम्ही मोबाईल ट्रॉमा क्रिटिकल केअर युनिट म्हणतो आणि या माध्यमातून जवळपास 1 लाखापेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचवण्यात लोकमान्यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी वैद्यकीय आव्हानं निर्माण होतात, काही साथीचे रोग होतात, त्यावेळी लोकमान्य हॉस्पिटल हे नेहमीच उपचारासाठी किंवा ती साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नरत असतं. आत्ताच आपण कोविडच्या बाबतीत पाहतो आहोत. कोविडची महामारी सुरू आहे. या काळामध्ये सुद्धा लोकमान्य हॉस्पिटलने अत्यंत मोलाची कामगिरी बजावली. लोकमान्य हॉस्पिटल हे पहिलं पिंपरी चिंचवड परिसरातलं खाजगी हॉस्पिटल आहे की ज्यांनी स्वतःहून समर्पित कोविड सेंटर केलं आणि या माध्यमातून जवळपास 12,000 IPD रुग्णांची सेवा ही लोकमान्याने केली. त्याचबरोबर जवळपास 2,000 ते 2,500 रुग्णांना अतिदक्षता विभागामध्ये आम्ही ट्रीटमेंट दिली. आता हे करत असताना कोविड हा आजार नवीन आहे. कोविडचा विषाणू जो आहे, कोरोना विषाणू हा सुद्धा नवीन आहे. यावर कुठलीही उपचार ठोस अशी पद्धती नाही. त्यामुळं कॉम्प्रेहेन्सिव्ह उपचार पद्धती की ज्याला आपण होलिस्टिक ॲप्रोचनी उपचार पद्धती म्हणतो, या उपचार पद्धतीचा लोकमान्य हॉस्पिटलमध्ये समावेश करण्यात आला. याचबरोबर लोकमान्य हॉस्पिटलनी योगा, कारण हा श्वसनाशी संबंधित आजार आहे, त्यामुळं योगा, फिजिओथेरपी याचा सुद्धा समावेश लोकमान्य हॉस्पिटलनी कोविडच्या रुग्णांना उपचार करताना करण्यात आला. यात महत्त्वाची गोष्ट अशी, कोविडच्या
रुग्णांवर उपचार करताना डेटाचं ॲनालिसिस करणं, आपण ज्या उपचार पद्धती देतो त्याच्या क्लिनिकल ट्रायल्सचं ॲनालिसिस करण्याचं महत्त्वाचं काम हे लोकमान्याच्या माध्यमातून करण्यात आलं. मला वाटतं हा डेटा पुढे जाऊन कोविडचे उपचार, ठोस उपचार पद्धती आणण्यामध्ये किंवा वेगवेगळे असे जे वैद्यकीय आजार असतात त्यांना उपचार करण्यामध्ये उपयोगी ठरेल असं मला वाटतं. आजवर समाजाच्या सर्वंकष वैद्यकीय सुदृढतेकरिता झटणाऱ्या LMRCला लोकसहभाग आणि लोकसहयोगाची आज नितांत गरज आहे. आपण व्यक्तिगत देणगी स्वरूपात अथवा कंपनी, संस्था, NGO यांच्या CSR द्वारा तसेच इतरही अनेक मार्गांनी आपला सहयोग देऊन सहभागी होऊ शकता. आपल्या योगदानाला ATG तसेच 135(1)(2) कलमांतर्गत इन्कम टॅक्स मधून सूट मिळू शकते. LMRCचा हा लोक आरोग्याचा रथ पुढे नेणं हे जगन्नाथपुरीच्या रथाप्रमाणेच जनन्नाथाचंही कर्तव्य आहे. संपूर्ण समाज जास्तीत जास्त आरोग्य संपन्न होऊन निरामयतेकडे वाटचाल करीत राहावा हेच LMRCचं अंतिम उद्दिष्ट आहे.